मॉर्निंग. आज बनवलं होतं मी जॅपनीज फ्रूट सँडविच. आता सध्या आमच्या घरात कोणतीही वस्तू एका जागेवर राहत. वृंदाला कितीही नवीन खेळणी आणून दिली तरी तिला जे दिसेल त्यालाच घेऊन खेळायचं आणि म्हणूनच कितीही पसारा झाला तर त्याकडे दुर्लक्ष करून मी लागले माझ्या कामाला. आणि आजच्या रेसिपीसाठी गॅसचा वापर नाही होणार आहे, हँड मिक्सरचा वापर होणार आहे, जो मी फ्लिपकार्ट वरून मागवला होता आणि ज्याची लिंक मी देणारच आहे. पण तुम्हाला फ्लफी केक, स्मूथ बॅटर किंवा माझ्यासारखी व्हिप्ड क्रीम बनवायची असेल तर हा फिलिप्सचा हँड मिक्सर मस्ट आहे. आता मिक्सिंगच्या अटॅचमेंटने पहिले 1 मिनिट 1 स्पीडवर आणि नंतर साधारण 4 ते 5 मिनिटं 5 स्पीडवर आईस बाथ मध्ये व्हिप क्रीम मी व्हिप करून घेतलं आणि मग हँड मिक्सर झटपट क्लीन करून आणि व्हिप क्रीम 5 मिनिटं फ्रीजर मध्ये ठेवून मी सुरुवात केली रेसिपीला. आता व्हाईट ब्रेडच्या कडा आधी मी काढून घेतल्या. या रेसिपीसाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा युज करू शकता आणि मग ब्रेडला बटर लावून त्यावर व्हिप क्रीम ठेवून, तसं तर हवं ते फ्रूट तुम्ही यामध्ये युज करू शकता, पण शक्यतो आंबट गोड फळच यामध्ये ऍड करा कारण की व्हिप क्रीम ऑलरेडी गोड असतं. आता मी स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष युज केलंय, पण किवी किंवा ऑरेंज पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. मग ब्रेडच्या टोकांच्या अपोजिट टोकांमध्ये ही फळं ठेवायची. मग क्लिंग रॅप मध्ये हे सँडविच रॅप करून 5 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचं. मग 5 मिनिटं बाहेर काढून बरोबर फळांच्या मधोमध कापायचं की मग झालं आपलं जॅपनीज फ्रूट सँडविच तयार. हँड मिक्सर साठी कॉमेंट मध्ये लिंक नक्की लिहा आणि मग हँड मिक्सर खरेदी केल्यानंतर ही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल.